मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, मार्केट हे कुणाचंच नाही. मार्केटच्या फ्लोमध्ये आपल्याला चालावं लागतं. मार्केट म्हणजे जी प्राइस ॲक्शन बनते, त्या हिशोबाने आपल्याला वेट करून एंट्री घ्यावी लागते. आपल्या प्रॉपर सेटअपमध्ये ट्रेड आहे बघा. क्रूड ऑइलचा फ्युचर आपण सेल केलेला आहे. मार्केटने एका ठिकाणी प्राइस ॲक्शन बनवलेली आहे. त्यानंतर डाऊन साईडला ब्रेक केलेलं आहे आणि आपण क्रूड ऑइलचा फ्युचर सेल केलेला आहे. खाली बघा, आपण सपोर्ट मार्क केलेला आहे. तिथपर्यंत हा ट्रेड येऊ शकतो. आपल्याला सिंगल 1-2-3 कॅन्डलमध्ये आपल्याला प्रॉफिट भेटू शकतं. कारण की मार्केट आहे एकदम स्पीडमध्ये पडतं, त्यावेळेस आपल्याला चांगल्या प्रकारे प्रॉफिट होतो. आणि मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, जोपर्यंत सेटअपमध्ये ट्रेड बनत नाही तोपर्यंत घेऊ नका. कारण की मार्केट हे कुणाचंच नसतं. कधीही आपलं कॅपिटल वाईप आउट करू शकतं. त्याच्यामुळे प्रॉपर सेटअप बनला की तो सेटअपवरती ट्रेड बाय करा आणि स्टॉप लॉसचा विचार करा. एकतर टार्गेटसाठी वेट करा किंवा स्टॉप लॉससाठी तयार राहा. बघा, एक कॅन्डल क्लोज झाली, सेकंड कॅन्डल आहे आणि आपलं टार्गेट हे चाललेलं आहे. चांगलं प्रॉफिट आहे आपल्याकडे. 5-5.5 हजाराचं प्रॉफिट आहे. हे आपण 6,000 प्लसला बुक करू. कारण की मॉर्निंगला आपण एक चांगला प्रॉफिट केलेला आहे 5-5.5 हजाराचा. आणि हा सेकंड ट्रेड आहे, याच्यामध्ये सुद्धा चांगला प्रॉफिट आहे. प्रॉपर एंट्री आहे. अशी एंट्री प्लॅन करत जा आणि प्रॉपर सेटअपवरती ट्रेड घेऊन प्रॉफिट करत जा. हे प्रॉफिट आपण बुक करून घेऊ. कारण की मॉर्निंगला पण प्रॉफिट होतं आणि आतासुद्धा चांगलं प्रॉफिट आहे.